हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळचे 6 वाजले, लग्नाचा दिवस आहे आणि आम्हाला रेडी होण्यासाठी जायचं होतं पार्लरमध्ये. म्हणूनच आम्ही अशा अवतारामध्ये सकाळी 6 वाजता पार्लरमध्ये गेलो. तर पार्लरमध्ये 6 वाजता गेल्यानंतर डायरेक्ट 10 ते 10:30 वाजताच बाहेर पडलो, कारण की भरपूर मेंबर होते आणि सर्वांचं आवरून म्हटलं की जसं जसं ज्यांचं आवरून झालं तसे तसे ते घरी गेले होते. पण आम्ही मात्र पाठीमागं होतो. त्या गडबडीत सेजलची आणि चप्पलसुद्धा घरी राहिली होती. तर ती चप्पल घेण्यासाठी परत मी सेजल घरी जाऊन आलो आणि नंतर नवरदेव मिरवणूक वगैरे करून गावाच्या बाहेरसुद्धा आला होता आणि आमचीच वाट पाहत होते हे लोक. जसे आम्ही आलो तर थोडाफार डान्स केला आणि त्यानंतर पाठीमागे तुम्हाला जी बस दिसतीये ती होती बस जी की आम्हाला लग्नस्थळी पोहोचवणार होती. तर त्या बसमध्ये वगैरे बसलो आणि नंतर लग्नाला सुद्धा जायचं होतं. तर पहिले तर आम्ही डान्स करून घेतला आणि नंतर निघालो होतो लग्नाला जाण्यासाठी. खाली सर्वांना नवरदेवाला त्यांना बाय केलं आणि नंतर आम्ही आमच्या बसमध्ये बसलो आणि बसमध्ये बसल्यानंतर अगदी थोड्या वेळाने मी हा व्हिडिओ घेतला आणि हा व्हिडिओ शूट करताना माझ्या हाताला म्हणजे बसचा पत्रा लागला आणि त्यानंतर भरपूर काय काय झालं ते तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमध्ये मी सांगणारच आहे. पण आता तर पहिले आपण मस्त लग्न एन्जॉय करून घेऊयात. लग्नस्थळीसुद्धा पोहोचलो होतो. जे मुलीकडचे म्हणजेच नवरीकडचे वगैरे लोक होते तर त्यांनी मस्त असं आमचं स्वागतसुद्धा केलं. नवरदेवाचे पाय वगैरे धुवून आरती वगैरे औक्षण वगैरे केलं आणि त्यानंतर मग आम्हाला मस्त असं वाजवत गाजवत स्टेजकडे घेऊन गेले. एंट्री वगैरे झाली. जे काही साखरपुड्याचं वगैरे चालू होतं ते आम्ही आधीच ठेवलं होतं आणि नंतर ही जी एंट्री आहे ती साखरपुड्याला नवरदेव बसण्याच्या अगोदरची होती. तर नवरदेव वगैरे साखरपुड्याला बसला. इतकी भूक लागली होती कारण की आम्ही पार्लरमध्ये गेलो आणि तिथेच भरपूर वेळ आमचा गेला होता. परत काय घरी जाऊन खाणं वगैरे नाश्ता वगैरे होतं बनवलेलं पोहे वगैरे, पण ते काय आमचं झालं नव्हतं. म्हणून आम्ही लगेचच जेवण करण्यासाठी आलो. म्हणजे आलो होतो पाठीमागे गार्डनमध्ये फोटोशूट करण्यासाठी, पण इकडे जेवण करण्यासाठी सर्वजण बसले होते. तर चला म्हटलं पहिल्याच पंक्तीत आम्ही बसून घेतलं, मस्त असं जेवण केलं आणि त्यानंतर म्हटलं जे काय असेल ते करूयात, कारण की भूक खूप लागलेली होती. रिऊ ईशान यांनी ऑलरेडी खाल्लं होतं, आईने त्यांना भरवलं होतं, पण आम्हाला मात्र खूप भूक लागली होती म्हणून पहिलं जेवण केलं. आणि जेवण झाल्यानंतर जेव्हा रूममध्ये आलो तेव्हा पाहतो तर बाकीच्या ज्या काय बायका होत्या त्यांनी हळद वगैरे साखरपुडा ऑलरेडी डन झाला होता. मग ह्यांची तयारी होती ती म्हणजे हळदीची, म्हणजे जे काय हळद वगैरे किंवा ताट सजवायचं होतं तर त्या करत होत्या या बाकीच्या. पण आम्ही जेव्हा आलो तर म्हटलं नाही आम्ही करतो, म्हणून आम्ही ताट हातात घेतलं आणि त्यांनी ऑलरेडी हळद वगैरे कालवली होती आणि ती थोडीशी घट्ट झाली होती. त्याच्यामुळे खरं तर पाकळ्या वगैरे अशा इझिली चिटकत नव्हत्या. मी प्रेस करून वगैरे असं कुणाला नाव काढलं आणि त्यानंतर साईडला सुद्धा गुलाबाच्याच पाकळ्या लावल्या होत्या, कारण की हे काय विड्याचे पानं आमच्याकडे नव्हते. पण नवरी साईडच्या बायकांनी किंवा जे कोण होतं त्यांनी हे पानं आणून दिले आणि ते ताट असं काही डेकोरेट केलं होतं, कारण की ते थोडं छान पण दिसत होतं आणि मला पण आवडलं. तर चला म्हटलं आपण असं करूया. तर ठीक आहे, हे असं काहीसं ताट डेकोरेट झाल्यानंतर म्हटलं चला तिकडंसुद्धा राऊंड मारून येऊया की नवरीकडची ताट कसं सेम केलं आहे की नाही हे असं होतं. तर गेले तर त्यांनी एवढा मोठा काढला होता की फक्त सहज बसला होता. सायलीचा सहज फक्त ताटामध्ये बसला होता. ते बोलत होते की नाही होत आणि मग चला म्हटलं मी तुम्हाला हेल्प करते, म्हणून मग मी त्यांना हेल्प करू लागले. नाव काढलं आणि खरं तर अशी थिकनेस पाहिजे होती हळदीची आमच्यासुद्धा, पण ती खूप घट्ट झाली होती म्हणून जास्त काय व्यवस्थित असं बसलं नव्हतं. म्हणजे दिसत तर छान होतं पण ते सारखं पडत होतं पानं वगैरे जी काय होती विड्याची पानं ती.
माहीत नाही आता पुढे जाऊन ते किती राहणार होते असं. पण परत ते हात बरवणार हे ते कोण करणार म्हणून आम्ही काय हे केलं नाही. परत कालवली नाही हळद आणि जसं होतं तसंच आमच्या ताटाची तर अशी अवस्था झाली होती. नवरीकडचं ताटसुद्धा मी हेल्प केली सजवण्यासाठी आणि नंतरनं आता हळद लावणार होतो आणि आता हळद लावण्याच्या अगोदर ती नाचवत वगैरे आणतात असं काही ट्रेंड आहे म्हणून चला. आणि मी हे सर्व तर पहिल्यांदा पाहते आहे, कारण की माझ्या आत्याच्या मुली म्हणतच होत्या की आपण आहे ना हळद मस्त अशी नाचवत वगैरे न्यायची ना, तसं करूयात वगैरे म्हणून. हो का, मला पण माहीत नव्हतं. चला म्हटलं मस्त आहे. तर मग आता तेच आहे की सगळे नवरी नवर देवाकडचे एंट्रन्सला आले मंडपाच्या आणि आता ही हळद नाचवत वगैरे आता स्टेजकडे जाणार होती आणि चालेल सर्व मस्त एन्जॉय करत. मस्त हळद नाचवत डान्स वगैरे करत आम्ही स्टेजवर आलो होतो. आता हळद लावण्याचा प्रोग्राम स्टार्ट झाला होता. ऑलरेडी एवढी गर्दी होती म्हणून मी तर काही हळद लावण्यासाठी गेली नव्हती. थोडेफार व्हिडिओज वगैरे फोटोज वगैरे यांचे इथे क्लिक केले आणि त्यानंतरनं आम्ही आमच्या दुसऱ्या कामासाठी गेलेलो होतो. आत्या आणि कुणालच्या बहिणी वगैरे वहिनी हे सर्व लोक होते. नवरीकडचे सुद्धा लोक येथे हळद लावण्यासाठी होते. ऑलरेडी भरपूर गर्दी होती आणि आमच्या कलवरे इकडं बसल्या होत्या मस्त फोटोज वगैरे घेत. तर चला म्हटलं आपण आपल्या दुसऱ्या कामासाठी म्हणजे संध्याकाळच्या मेकअपसाठी ना रेडी व्हायला गेलो होतो. कारण की सकाळी भरपूर लेट झाला होता पार्लरमध्ये आणि माझं जे काही सकाळचं शूट घ्यायचं होतं मला ते सगळं माझं मिस झालं होतं. म्हणून म्हटलं पहिल्यांदा ना आपण रेडी होऊयात. तर पार्लरवाली आलीसुद्धा होती तर आम्ही रेडी होण्यासाठी गेलो जेणेकरून परत लेट होणार नाही. आणि बाकीचे कुणालच्या बहिणी वगैरे होत्या ना तर त्यांनासुद्धा रेडी व्हायचं होतं आणि आधीच आपण स्टार्ट केलं तर नंतर त्यांनासुद्धा लेट होणार नव्हतं. म्हणून मी आणि माझी बहीण पहिले रेडी होण्यासाठी गेलो. आता रेडी वगैरे झालो आणि त्यानंतरनं गार्डनमध्ये जेव्हा इकडं लग्न होणार होतं त्या ठिकाणी आलो तर तेथे मस्त असं सेटअप झालं होतं ऑलमोस्ट. कारण की चेअर वगैरे ठेवलेल्या होत्या लग्न होतं तर. आणि बाकीचा सेटअपसुद्धा ऑलमोस्ट डन झालेला होता. काही लोक जे रेडी झाले आहेत म्हणजे बायका वगैरे तर त्या फोटोज वगैरे घ्यायलासुद्धा इकडं आमच्या आधी मी पाहिलं तर ते सुद्धा फोटोज वगैरे घेत होते. साईडला इकडं सप्तपदीची सुद्धा तयारी केलेली होती जी की तुम्हाला मी पुढं दाखवतेच. तर असं छान असं सगळं काही मस्त सेट झालेलं होतं. आणि थोड्याच वेळाने म्हणजे आता लग्नाची वेळ जवळ आलेली होती. लग्नसुद्धा आता इकडं होणार होतं. तर पुढचे जे काही हॉलमध्ये लोक बसले होते ते हळूहळू आता गार्डनकडे यायला लागले होते जसंही ज्यांचं आवरेल तसं. कारण की आता बराच वेळ होत आलेला होता. लग्नाची वेळ एकदम जवळ आलेली होती. आम्ही तिकडनं फोटोज वगैरे घेऊन आलो तर कुणाल म्हणजेच नवरदेव मस्त असा रेडी झाला होता आणि त्याची छोटीशी जी काही मिरवणूक काढतात आधी तर ती होणार होती. आणि त्यानंतरनं सर्व मस्त वाजत गाजत नवरदेवाला लग्न मंडपात घेऊन येणार होते. दाजींनी
कुणाला मस्त खांद्यावरती घेतलं आणि आता हे इथे हॉलच्या बाहेर थोडंसं जाऊन नंतर ते मस्त मिरवणूक वगैरे किंवा वाजत गाजत आमचा नवरदेव आता लग्न मंडपाकडे येणार होता. तर यावेळेस म्हणजे मी तर काय इथे नव्हते, हे सर्व व्हिडिओज माझ्या भावाने घेतलेत, कारण की मला दुसरं काहीतरी काम लागलं आणि मी तिकडेच अडकली होती. आणि जेव्हा आले तेव्हा मस्त सर्वजण असे डान्स वगैरे करत होते. तर म्हटलं चला आपण सुद्धा यांना जॉईन होऊयात. तर असं काहीसं होतं. आता हे सगळी मंडळी आहे ना, ही तर नवरदेवाकडची आहे आणि पुढे जाऊन आणखीन लोक सर्व जॉईन होत आहेत. सर्व मस्त एन्जॉय करत आहेत, वाजत गाजत मस्त नवरदेवाला स्टेजकडे किंवा लग्न मंडपाकडे घेऊन चाललेले आहेत. एडिट करते ना तेव्हा मला समजते की गावाकडची छोटी छोटी मुलंसुद्धा किती एन्जॉय करतात. आणि खरं तर साऊंडचा आवाज खूप होता. हा इतका छोटा मुलगा इतका जवळ कसा उभा राहून डान्स करत होता माहीत नाही, पण आवाज खूप होता आणि एवढ्या त्या आवाजामध्ये तो तिथे डान्स करतोय ही गोष्ट ठीक आहे, पण साऊंडच्या इतक्या जवळ, कारण की आवाज खूप मोठा होता. तर तुम्ही पाहू शकता तो किती एन्जॉय करतोय. पण कुठेतरी थोडंफार रिस्कीसुद्धा आहे, कारण की आवाज खूप होता. थोडंसं तरी लांब राहायला हवं होतं, कारण की एकदम आवाज असा धड 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 करत होतं तिथे. साऊंडचा आवाज तुम्हाला माहीतच असेल. मी तरी ह्या गोष्टींसाठी थोडीशी नवीन होते, कारण की हे काय बँगलोरला कधी पाहायला भेटत नाही दृश्य, आणि इतका मोठा आवाज. आता या ठिकाणी ना मी रिऊ ईशान आम्ही या वरातीत जॉईन झालो होतो. आणि ईशानचा हा प्रॉब्लेम झाला होता की त्याला सगळं हे नवीन होतं, वेगळं वाटत होतं, कारण की ना स्टेप ना काही, आणि हे असे काय डान्स करताय ह्याच्यामुळं तो खूप कन्फ्यूज होता, कारण की त्याच्या डान्स क्लासमध्ये मस्त स्टेप वाईज डान्स चालतो आणि हे काय, म्हणून तो फक्तच पाहत होता आणि खूप कन्फ्यूज होता. संध्याकाळच्या वरातीत सुद्धा त्यांनी काही डान्स केला नाही. तसं तो थकला होता म्हणून तो झोपला सुद्धा, पण त्याला ना म्हणजे असं वेगळं वाटत होतं की ना स्टेप ना काही, आणि हे असे काय नुसतेच डान्स करताय. त्यामुळं तो खरंच खूप कन्फ्यूज होता. मी त्याला बोलत होते की अरे इशू डान्स कर, पण त्याने काही तो डान्स केला नाही. किंवा हे पाहून ना त्याला नवीनच वाटत होतं. रियाला मी थोडं सांगत होतं हात वगैरे थोडं कर, आणि खरं त्याला हातात घेऊन डान्स करणं म्हणजे माझ्यासाठी खूप मुश्किल होतं. पुढचे 2 दिवस माझा हात खूप दुखलेला, कारण की रियांचं वेट आणि तो माझा हात, बापरे, खूप हात दुखलेला पुढचे 2 दिवस. तर चला ह्या गोष्टी एन्जॉय करायचं म्हटलं तर ह्या गोष्टी होतच राहतात. मस्त आम्ही इथे डान्स केला, आत्याच्या मुली, मी आणि परत आत्याच्या आणखीन नातीसुद्धा होत्या. तर छान वाटत होतं. माझी चुलत बहीण, माझी बहीण, आम्ही सर्व आता इथे जॉईन झालो होतो आणि मस्त डान्स करत होतो नवरदेवासोबत. असं डान्स करणं वगैरे हे पहिल्यांदाच होतं. याच्या आधी मी कधी डान्स केलेला नाही. सोसायटीमध्ये असताना थोडंफार मैत्रिणींसोबत गणपती विसर्जन म्हणा किंवा जेव्हा नवरात्र असते ना, तर त्यावेळेस देवीच्या विसर्जनाच्या वेळेस थोडंफार करतो, इतकं काही नाही. पण आता थोडं लग्नाच्या वेळी थोडं जास्त डान्स करायला एन्जॉय केला. अशा प्रकारे मस्त वाजत गाजत आमचा नवरदेव आता लग्न मंडपात आलेला होता. लग्न मंडपाच्या आधी पहिल्यांदा जे काय असतं ना, नवरीकडचे ते वर ओवाळणी म्हणजेच वर ओवाळतात, आरती वगैरे करतात, पूजा वगैरे करतात, औक्षण वगैरे करतात, आणि नंतर नवरदेव पुढच्या विधीसाठी पुढे जातो. तर त्याच प्रकारे इथे पहिल्यांदा नवरीकडचे जे लोक होते बायका, त्या वर ओवाळणी म्हणजे आधी औक्षण करून घेणार होते आणि पुढे जाणार होते. आमची छोटी पिऊ मात्र मस्त कळस तांब्या घेऊन इथे उभी होती. तर तिला ते घ्यायचं म्हणून ती पहिले 1-2 दिवस आधीच तिचं चाललं होतं की हां मी घेणार वगैरे असं. तर बाकीचे जे कोण राहिलेले मंडळी असतील ना, ते आता लग्न मंडपाकडे चालले होते.
नवरीसुद्धा आली होती आणि आता मस्त ही ग्रँड अशी एंट्री नवरी आणि नवरदेवाची होणार होती. त्याआधी या मुलींचे परफॉर्मन्ससुद्धा होते. तर इतकं छान सगळी काही अरेंजमेंट केली होती. बापरे, खरंच म्हणजे पाहून खूप छान वाटलं. त्यांचे हे परफॉर्मन्स पाहत सर्वजण मस्त असे फोटोज व्हिडिओसुद्धा घेत होते, साईडचे लोकंसुद्धा आणि आम्हीसुद्धा होतो. आता या ठिकाणी माझ्या घरचे आले होते म्हणून मी तर त्यांच्यासोबतच होती. त्यांना घेऊनच आम्ही हे परफॉर्मन्स वगैरे पाहत आणि जी काही एंट्री वगैरे होती तर हळूहळू हे स्टेजकडे जाणार होते. तर तेच पाहत आम्ही पुढे जात होतो. माझ्या जाऊबाई आणि ह्यांचा भाऊ आणि माझ्या सासूबाई हे तिघं खूप म्हणजे दुरून आले होते. तर त्यांना थोडंसं अटेन्शन देणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं, कारण की आपल्यासाठी आपले घरचे इतक्या दुरून आलेत. तर त्यांना मला पाहणं पहिलं प्रेफर करणं, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणं खूप इम्पॉर्टंट होतं. म्हणून मी त्यांच्याशीच गप्पा मारत होती आणि हे डान्स वगैरेसुद्धा आम्ही एन्जॉय करत होतो साईड बाय साईड. तर आता ऑलमोस्ट इव्हिनिंग झाली होती आणि लग्न इव्हिनिंगला होतं. अंधारसुद्धा पडायला लागलेला होता. तर जे काय डेकोरेशन लायटिंग वगैरे होती ना, ते आणखीनच छान दिसत होती. अशी मस्त अशी एंट्री कुणाल आणि सायलीची होती आहे. तर तेही तुम्ही एन्जॉय करा. छान असं वेलकम नवरदेव आणि नवरीचं झालं होतं. आता हे स्टेजकडे जाणार होते. स्टेजवरती सुद्धा खूप छान अरेंजमेंट होती. खूप मस्त असं होतं. त्या मोमेंट मला काही कॅप्चर करायला जमल्या नाही. घरचे होते तर त्यांना थोडंसं प्रेफर करणं, त्यांच्याकडे पाहणं किंवा लक्ष वगैरे देणं, गप्पा गोष्टी करणं, इतक्या दुरून ते आले तर ते मला जास्त गरजेचं होतं. म्हणून स्टेजवरती कोणतीही मोमेंट मला कॅप्चर करता आली नाही. लग्न मस्त पार पडलं. लग्नाचा टायमिंग इव्हिनिंगचा होता. त्यामुळे माझ्या घरच्यांना जायला आणखीनच लेट होणार होता. तर पहिल्यांदा तर आम्ही ना लग्नानंतरनं जे काही रायता भात पापड वगैरे होतं ना, तर ते खाल्लं आणि त्यांना आम्ही पहिल्यांदा वाटं लावलं. म्हणजे ते लोक घरी गेले आणि ट्राफिक भरपूर लागणार होतं, वेळ होणार होता म्हणून ते जास्त वेळ काही थांबले नाही. तरीसुद्धा बऱ्यापैकी वेळ त्यांनी रिहू आणि ईशानसोबत स्पेंड केला आणि नंतरनं ते घरी म्हणजे गेलेसुद्धा. जेव्हा ते घरी गेले आणि आम्ही परत इकडं स्टेजकडे आलो तर त्यावेळेस सप्तपदीचे जे काही शूट होतं ना, तर ते सुरू झालं होतं. तर ते मस्त एन्जॉय केलं आणि त्यानंतरनं बाकी सामान वगैरे जे काय होतं, भांडे वगैरे नवरीचे, तर ते आता पॅक करणंसुद्धा झालं होतं आणि नंतरनं आम्हाला पण घरी जायचं होतं. घरी जायला खरंच खूप उशीर झाला होता. लग्न मंडपातून निघण्यासाठी 10 सव्वा 10 झाले होते. तर ऑलमोस्ट 11 वाजले होते आम्हाला घरी पोहोचायला, म्हणजे नवरदेवाच्या घरी. आणि त्यानंतरनं होणार होती वरात आणि जेवण म्हणजे थोडंसं खाल्लं होतं लग्न ठिकाणीच, त्यामुळं लग्न होतं त्या ठिकाणीच, त्यामुळं जास्त काही भूक नव्हती. तरीसुद्धा ऑलरेडी थोडंसं बाहेरून भात वगैरे होतं ना, तर ते मागवलेलं होतं. पण जास्त कुणालाही भूक नव्हती, त्यामुळे लगेचच वरातीला सुद्धा सुरुवात झाली. जास्त वेळ त्याने वरातीमध्ये डान्स केला नाही, कारण की मला करायचं होतं डेकोरेशन. आणि डेकोरेशन करण्याच्या म्हणजे घरी येण्याच्या अगोदर मी कुणालला बोलत होती की कुणाल, तू आणि सायली आमच्यासोबत थोडासा डान्स कर आणि मग मी घरी जाते. थोड्याशा व्हिडिओ क्लिप वगैरे मला घ्यायच्या होत्या म्हणून. पण त्याला काही ते समजत नव्हतं, कारण की साऊंडचा वगैरे एवढा आवाज होता ना, म्युझिकचा खूप मोठा आवाज होता आणि तिथे काही समजत नव्हतं कोण काही कोणाला बोलते. तर त्याला थोडंसं मी इशारे वगैरे करून सांगत होते की तू आणि सायली येथे ये, डान्स कर आणि मग मी घरी जाते. आणि जेव्हा त्याला ही गोष्ट कळली ना, तर तेव्हा आम्ही दोघेही इतकं हसत होतो ना, कारण की आम्हाला बराच वेळ झालं की काय समजत नव्हतं, तो काय बोलतोय मी काय बोलते. आणि तो फक्त मला सांगत होता की तू घरी जा आणि डेकोरेशन कर. पण मी म्हणत होते हो मी जाते घरी, डेकोरेशन करते, पण पहिले तू आधी डान्स कर. तर या गोष्टीवरनं जेव्हा आम्हाला समजलं ना तो काय बोलतोय मी काय बोलते त्याला, तर
त्यावेळेस खूप हसलेलो. आणि नंतरसुद्धा दुसऱ्या दिवशीसुद्धा तो मला सांगत होता की तुला जेव्हा समजलं ना, मला कळालं तेव्हा तू किती हॅपी झालते ना. हो म्हटलं, कारण की समजतच नव्हतं ना कोण काय बोलतंय. तर खरंच ती मोमेंट माझ्यासाठी खूप मेमोरेबल आहे, कारण की असं समजवणं एवढं मोठा आवाज आणि ते खूप डिफिकल्ट जात होतं, काही समजत नव्हतं त्यालासुद्धा आणि मलासुद्धा. म्हणून मला आत्तासुद्धा ती गोष्ट आठवून खूप हसायला येते. तर सो ऑलमोस्ट आम्ही घरी आलो होतो. डेकोरेशन काय करायचं काय याची काही आयडिया नव्हती, किंवा आम्हाला फ्लावर तर मिळाले होते आदल्या दिवशी, तुम्ही पाहिलं आधीच्या व्हिडिओमध्ये की आम्ही फ्लावर फक्त कट केले होते ऑरेंज आणि येलो कलरचे. तर आता रेड फ्लावर मेन होते ते पाहिजे होते, आणि रेड फ्लावर आता हे दिसत आहे एवढे आम्ही कुठून आणले, काय जुगाड केला हेही तुम्हाला सांगते. कारण की जेव्हा नवरीला वगैरे वाटं लावणं चालू होतं ना, तर त्यावेळेस नवरीच्या गाडीला जे काय डेकोरेशन केलेलं होतं त्या लोकांनी त्यांच्या साईडला, तर ते एक दादा होते, त्यांना आम्ही बोललो की आम्हाला थोडेसे फ्लावर देता का गुलाबाचे. तर ते बोलले हां काही हरकत नाही, तसं यांचा आता काही उपयोग नाही, तुम्हाला जे पाहिजे तेवढे घेऊन जा. आणि त्यांनी अक्षरशः स्वतःच्या हाताने सर्व जे काय त्यांचं डेकोरेशन होतं गाडीचं, तर ते काढलं. फ्लावरचं डेकोरेशन होतं आणि रिअल फ्लावरचं होतं. नवरदेवाच्या गाडीला सुद्धा डेकोरेशन होतं, पण ते आर्टिफिशियल फ्लावर्स होते. आणि ह्या गोष्टी आम्हाला आधीच समजल्या होते की आर्टिफिशियल फ्लावर असणार आहे नवरदेवाच्या गाडीला. तर फ्लावर्स कुठून अरेंज करायचे, कारण की थोडंसं कॉम्बिनेशनमध्ये फ्लावर्स असले की डेकोरेशन छान होतं आणि मस्तसुद्धा वाटतं. नुसतं रेड आणि ते ऑरेंज आणि येलो कलरच्या फ्लावर्समध्ये काय छान असं दिसणार नव्हतं. रेड फ्लावर मेन होते. तर हे जे रेड फ्लावर होते तर त्याचा जुगाड हा असा काहीसा आम्ही केला होता. म्हणजे थोडेसे का होईना पण आम्हाला हे रेड फ्लावर्स मिळाले होते गुलाबाचे. तर तुम्ही पाहू शकता इथं अशा पद्धतीने मी आणि माझी आत्याची मुलगी जी मोठी आहे ना, तर तिची ही मुलगी आहे, आम्ही दोघी मिळून इथं डेकोरेशन करतो आहे. तर साईडला माझी आई, आत्या आणि आत्याची जी मुलगी होती ना, तर त्यांचं जे असतं ना एंट्री वगैरे झाली नवरदेव, त्यांचं जे काय ते उतरण वगैरे लावतात भांड्यांची, तर त्याचंच ते काहीसं तिकडं अरेंजमेंट करत होत्या साईडला. घर छोटं होतं त्यामुळं थोडंसं मुश्किल होत होतं व्हिडिओ शूट वगैरे करण्यासाठी किंवा काय. तर पण काही हरकत नाही, आम्ही मस्त मॅनेज करत होतो, एन्जॉय करत होतो ही मोमेंट. तर चला तुम्हाला सुद्धा दाखवते की आमचं इकडं पुढे कशा पद्धतीने डेकोरेशन झालेलं आहे. आणि ते काय आम्ही खरं तर आहे ना आता थोडंसं झाल्यानंतर जरा आवाज येत होता की आता ॲक्च्युली संपत आली आहे वरात, कारण की बराच वेळ झाला होता, ऑलमोस्ट 1 वाजलेले होते. तर असं वाटत होतं की आता संपले, कारण की शेवटीचे जे गाणे होते ना, तर ते धेडवा नाचवतात, तर ते वाले लागले होते पाठीमागे डीजेला. ते घरात सगळं ऐकायला येत होतं. तर समजलं होतं की ऑलमोस्ट वरात संपत आली आहे ना, आपल्याला फटाफट करायचं आहे. पण काही हरकत नाही, कारण की घरी येऊनसुद्धा ते थोडं देव घेऊन वगैरे नाचतात, ते प्रोग्राम होणार होता. पण ते माझ्या लक्षातच नव्हतं की ते सुद्धा असणार आहे. मला वाटलं आता झालं आहे, दिसतंय ते इतकंसं, पण ते छान असं अरेंज करायचं, बिलकुल फुलं वगैरे बाकीच्या पाकळ्या एकात मिक्स नको व्हायला, असं माझं काहीसं असतं आणि नेहमीच. तर तेच त्या पद्धतीने मी करत होती. आणि फायनली आता आमचं हे डेकोरेशन कंप्लीट होत आलं होतं. आणि डेकोरेशन काही जास्त नव्हतं, पण तेच करण्यासाठी किंवा ते परफेक्ट येण्यासाठी थोडंसं आमचं अरेंजमेंट सुरू होती. तर फायनल डेकोरेशन आमचं असं काहीसं होतं. तर तसं तुम्हालाही कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तर अशा पद्धतीने फायनली वरातसुद्धा म्हणजे नवरा नवरदेवसुद्धा आता घरी आले होते. आणि जे काय मी म्हटलं ना देव वगैरे घेऊन डान्स वगैरे करतात, तर तेच आता इथे सुरू होतं. पहिल्यांदा नवरदेवापासून स्टार्ट होतं आणि बाकीचे जे काय मंडळी असतात ते सुद्धा सेम या पद्धतीने डान्स वगैरे करतात.
गाडीवर गेले आता या ठिकाणी नवरदेवाची बहीण दार अडवणार आणि नवरीचा जो काही गृहप्रवेश होणार होता ना तर तोच होत होता. त्याच्यासाठी जी काही तयारी होती किंवा जे काही प्रथा असतात ते फॉलो करायचं चाललं होतं. काय हवंय काय नाही ते म्हणून थोडीशी गडबड झाली आणि आता आमची फायनली नवरीला घरात घेण्याचा जो काही प्रोग्राम होता ना तर तो होत होता. तर कालच कुणालने ना एक पोस्टर वगैरे छापून आणलेलं जे की तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं. तर ते इथे ना डोरच्या इथे खरं लावलं होतं. त्याला जास्त काही असं हँडल वगैरे नसल्यामुळं ना ते इतकं व्यवस्थित बांधता आलं नव्हतं. म्हणून लग्नाचं घर या नावाखालीच ते असं आम्ही थोडासा प्रयत्न केला होता बांधण्याचा. म्हणजे त्याचा छोटासा प्रयत्न होता. खरं तर खूप छान वाटत होतं. त्याची ही सगळी काही अरेंजमेंट तो सगळं काही एकट्याने सर्व काही गोष्टी हँडल केल्या होत्या. त्यासाठी मला तर त्याचं खूप अभिमान वाटतो. कारण की बऱ्याच ज्या गोष्टी आहे ना तर त्याने एकट्यानेच केल्या होत्या लग्नातल्या. तो एकटाच बरीच धावपळ करत होता. हे सर्व पाहून मला खरंच खूप वाईटसुद्धा वाटत होतं कारण की त्याला हेल्पला असं जास्त कोणी नव्हतं. तर असो पण लग्न खूप छान पद्धतीने पार पडलं. मस्त असं झालं. आता इथं ह्या बहिणींनी एवढं मोठं दार अडवलं होतं की काही व्हिडिओ वगैरे घेता येत नव्हते आम्हाला. तरीसुद्धा सेजलने ह्या क्लिप शूट केलेल्या आहे. रियान उठला होता त्याच्यामुळं मला त्याला कडेवर घेऊनच मी होते आणि खूप गडबड झाली ती. खरं तर मुलं एकदा झोपल्यावर उठत नाही पण आज असं झालं की एवढा गर्दी आणि गोंधळ चालू असल्यामुळे ना रियानसुद्धा उठला होता, हम्पीसुद्धा उठला होता. आम्ही दोघी असं झालं होतं की दोघींनी हम्पी आणि रियान त्यांना कडेवरतीच घेतलं होतं कारण की ते तसे राहतही नव्हते, झोपेत होते, रडतसुद्धा होते. तर अशा पद्धतीने ह्यांचा हा गृहप्रवेश होता. खरं तर माप ओलांडण्याचा जो काही शूट होता ते तर घेतासुद्धा आलं नाही कारण की बहिणी खूप होत्या त्याच्यामुळे त्यांनी एवढं दरवाजा पॅक करून ठेवला होता ना तर ते काही शूट आमच्याकडनं झालं नव्हतं सेजलकडनं. तर असं ज्याही मोमेंट असतील ना तर त्या छान अशा मस्त हसत खेळत सर्वजण एन्जॉय करत होते. पुढचं म्हण ना काकू तू बोल बाईदार का धरते असं विचारतो आम्हाला बाईदार का धरते काय म्हणायचं दादा लेख मागते आता तू विचार तू म्हण तू दादा लेख मागते हा नाही तू म्हणायचं सायली असं म्हणायचं सायली बाई लेख मागती असं पहिलं काय म्हणत होतं सायली बाई लेख मागते सायली बाई लेक मागते अरे तुम्ही बघ पारिका बघ नंदला लेट द्यायची नाही. घे ना ते गोळा करायला कोणीतरी नवने भाऊ गोळा केला नाही सगळं करायला काय पण तू गणेश झालं काय काढू का लेट भेटायची म्हणून मला समजायची चढली
काहीच नाही गावलं का असं कुठलं अशा प्रकारे शेवटी नाव वगैरे घेऊन आजच्या ह्या दिवसाचा शेवट आई सुद्धा झाला. वडिलांनी दिला जन्म ब्रह्मदेवाने बांधल्या गाठी मी माहेर सोडू कशासाठी नंदकुमारांच्या सौभाग्यासाठी इकडनं घे ना. तू नाही दिसणार मामा आताच सांगते 0.6 नाव दे एखादं मामा. वाजत गाजत आली आमची वरात कुणालरावांचं नाव घेऊन गृहप्रवेश करते सिन्नरकरांच्या घरात. प्रेमाच्या चौकात किती पण फिरा भेटणार नाही सायली सारखा हिरा.